जेव्हा कलाकार कट्टा बनवण्यात आला तो भाजपच्या स्थानिक नगरसेविकेचा संकल्प बनून करण्यात आला, तेव्हा महापौर मुरलीधर मोहोळ होते, जे आता केंद्रीय मंत्री आहेत, चंद्रकांत पाटील मंत्री होते. तर आणि सर्वात विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या कलाकार कट्ट्याचं मन की बातमध्ये कौतुक केलं आहे, पण तरीसुद्धा हटवण्याचं म्हणजे मग तेच अनाकाली आहे, काय कळत नाही आहे. ह्याच्यामागचे इंटरेस्ट काय आहेत, कोणाचे आहेत, नेमके कशासाठी हे कलाकार कट्टा काढतायत. म्हणजे इतकं चांगलं काम ह्या पुणे शहरामध्ये झालं. इनफॅक्ट अशा प्रकारचे कट्टे जे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले पाहिजे आहेत. फक्त गुडलक चौकच का, अनेक ठिकाणी झाले पाहिजे. पण गुडलक चौकाच्या कट्ट्याला महत्त्व इतकं आहे की हा रस्ता जो आहे हा विद्यार्थ्यांनी गजबजलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी आपापले कलागुण दाखवण्याकरता ही अतिशय चांगली जागा आहे. हे जे गुडलक जे हॉटेल आहे पुण्यातलं अतिशय जुनं, प्रथितयश आणि लोकप्रिय असलेलं हॉटेल आहे. ह्या ठिकाणी येणारे खूप आस्वाद घेणाऱ्या खूप जुने आणि नामांकित कलाकार ह्या हॉटेलमध्ये येत असतात. त्याचबरोबर हा जो रस्ता जो आहे हा भांडारकर रस्ता जो आहे किंवा हा फर्ग्युसन कॉलेज रस्ता आहे, ह्या ठिकाणी सुद्धा जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. मग ह्याच्यामध्ये काही फर्ग्युसन कॉलेजचे एक स्टुडंट्स आहेत की जे 80 वर्षाचे आहेत, 85 वर्ष आहेत, आणि ते ह्या ठिकाणी येतात आणि ते सुद्धा जाता येता ह्या कलाकार कट्ट्यावरती थोडा वेळ थांबतात. तर हा कट्टा जो आहे हा उभारत असताना ट्रॅफिक प्लॅनर्स जे आहेत महानगरपालिकेचे, त्याचप्रमाणे विविध संघटना ज्या आहेत हे फुटपाथ डिझायनिंग वगैरे करणारे, त्यांचा सगळ्यांचा अभिप्राय घेऊन ह्या ठिकाणी डिझाईन केले गेलेले आहे. त्यामुळं हे काढण्याचा कारण हे काही कळत नाही. ट्रॅफिकला अडथळा होत असेल तर म्हणणं तर ते चुकीचं आहे, कारण ऑलरेडी ट्रॅफिक प्लॅनर्सनी त्यावेळेस ह्याबाबतचा अभिप्राय नोंदवलेला आहे. त्यामुळं ह्याच्यामागचा हेतू काय आहे हे थोडंसं फिशी आहे. थोडंसं संशयास्पद वाटतं आहे की हा कलाकार कट्टा हटवण्यामागे. आणि माझी खात्री आहे की ह्या महानगरपालिकेचे आयुक्त हा अतिशय चांगला आणि सरळ मनुष्य आहे. ते पुणेकरांच्या भावना लक्षात घेऊन आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीत याची मला खात्री आहे. बातमी म्हणजे थोडक्यात.